2027 ची जनगणना प्रक्रिया अधिक सोपी व पारदर्शक करण्यासाठी डिजिटल उपक्रम 1 मे ते 15 मे दरम्यान स्वगणना करण्याचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांचे आवाहन। भारत सरकारच्या आदेशानं 2027 च्या जनगणनेला सुरुवात झाली असून पेन तालुक्यातही जनगणना प्रक्रिया सुरू झाली आहे। यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल पद्धतीनं होणार असल्याची माहिती तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वगणना करण्याची संधी उपलब्ध आहे। यासाठी se.census.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रत्येकानं स्वतःची माहिती नोंदवायची आहे। तहसीलदारांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जास्तीत जास्त लोकांनी स्वगणना करून प्रशासनाला सहकार्य करावे। स्वगणना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला एक डिजिटल कोड मिळणार आहे। हा कोड जतन करून ठेवणं अत्यंत महत्त्वाचे आहे। पुढे जनगणना माहिती गोळा करणारे अधिकारी घरी आल्यानंतर हा कोड दाखवून आपण स्वगणना केल्याची खात्री त्यांना देता येणार आहे। त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीत घर गणना करण्यात येणार असून पेन तालुक्यात हे काम 30 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन आहे। या जनगणनेला सुमारे 350 पर्यवेक्षक, प्रगणक तसेच विविध विभागांचे अधिकारी सहभागी असणार आहेत। ही डिजिटल जनगणना प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक करण्याचा सरकारचा प्रयत्न असून नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून अचूक माहिती द्यावी असे आवाहन तहसीलदार शेजाळ यांनी केले आहे। 8वी जनगणना 2027 ही सुरू झालेली आहे। यामध्ये 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना होणार असून प्रत्येकाने स्वगणना यामध्ये करायची आहे। स्वगणना करत असताना se.census.government.in या वेबसाईटवरती जाऊन प्रत्येकाने आपली स्वगणना करायची आहे। त्यानंतर 16 मे ते 15 जून या कालावधीत प्रगणक आपल्या घरांना भेटी देऊन गणना करणार आहेत। स्वगणना करत असताना प्रत्येकाने स्वगणना केल्यानंतर आपला सेन्सेस कोड त्यांनी जपून ठेवायचा आहे आणि तो सेन्सेस कोड येणाऱ्या प्रगणकाला दाखवण्याचा आहे। हे करत असताना माझी पेन तालुक्यातील सर्व जनतेला आव्हान आहे की होणारी जनगणना ही पूर्णपणे डिजिटल स्वरूपात असल्याने आपण सर्वांनी जास्तीत जास्त स्वगणना करावी ही विनंती। धन्यवाद। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।